नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे। सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ। तर आजच्या दिवसाची सुरुवात खूपच छान झाली आहे, कारण आज मला जायचं आहे माझ्या माहेराला। एकदम स्पेशल असा व्लॉग होणार आहे आणि या पुढचे व्लॉग तर एकदम स्पेशल असणार आहेत। त्यामुळे स्टे ट्यून फॉर दिस। आम्ही स्टँडवर आलो होतो, बसने जायचं होतं। माझे पप्पा आले होते। तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की माझ्या सासूबाईंचे वडील हे वारले आहेत, सो त्यांच्या दहाव्याला माझे पप्पा आले होते। मग धावा वगैरे सगळं झाल्याच्यानंतर दुपारी आम्ही निवांत निघालो। बसमधून आलो आम्ही। फायनली आम्ही पोहोचलो आहे। थोडंच अगदी डिस्टन्स राहिले आहे, तिथून बस काही जात नाही खाली। त्यामुळे मग आम्हाला कोणाची तरी गाडी करून किंवा मग काहीतरी प्रायव्हेटनी जायचं होतं आम्हाला। त्यामुळे थोडंसं चालायचं होतं पुढेपर्यंत, म्हणून आजोबा नातीचं चांगलं चाललं होतं, मस्त पळायचं वगैरे। आणि मी निवांत चालत होते, कारण मला काही घाई नव्हती, मला निवांत जायचं होतं घरी। मनी प्लांट आणले, ऍक्च्युली म्हणतात की चोरून आणायचं असतं, पण चोरून नाही, मी तसंच आणलं आमच्या घरून इकडे लावायला। राऊंडगावमध्ये पोहोचले। फायनली आमच्या जवळचीच एक गाडी भेटली आम्हाला। 5 किलोमीटर तिथून होतं, पण किती तिथपर्यंत काही बस वगैरे येत नाही, त्यामुळे मग त्या गाडीतच आम्ही आलो आणि फायनली आमच्या इथे पोहोचलो। जवळच हे बाग आहे, खूप सुंदर। इथे फोटोज काढले अनुचे। माझं फोटो काढायला कोण नव्हतं, त्यामुळे काही माझे फोटो काढलेच नाही। थोडेसे व्हिडिओ वगैरे घेतले आणि फायनली घरी आलो। घरी आल्याच्यानंतर माझ्याकडे अनु अशी चिकटली ना की काय सांगायचं। ते हातात ते फुल वगैरे देऊन आय लव्ह यू वगैरे काय चालू होतं, आमची गाई वगैरे। आणि हे माझं माहेरचं घर आहे। मी होम टूर पण देईल, ॲक्च्युली काम चालू आहे घराचं, त्यामुळे काय अजून म्हणजे पूर्ण काम झालं नाही, त्यामुळे मी काय होम टूर दिला नाही। आल्याला माझे 2 पार्सल रिसीव झाले ते आधीच, तर मग ते मी ओपन करून बघत होते। माझा एक ड्रेस होता आणि एक भैयासाठी शर्ट मागवला आहे, तो एक होता। आणि अजून पण 2-3 पार्सल आहेत। अनुसाठी नवीन ड्रेस मागवले छान, ते उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। आणि ड्रेस खूपच सुंदर आहे। लिंक पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, कमेंटमध्ये मी तुम्हाला लिंक देऊन देईल याची। बघा किती सुंदर आहे। एक आहे, एकदम सिंपल कुर्ता आहे आणि दुपट्टा फक्त थोडासा भरलेला आहे आणि पॅन्ट पण एकदम प्लेन आहे। बाकी ऑल ओव्हर ड्रेस मस्त आहे आणि फक्त 350 रुपयाचा आहे। माझी एक्स्ट्रा स्मॉल साईज आहे, त्यामुळे ना एक्स्ट्रा स्मॉल साईज खूप कमी पैशाला असती। स्मॉल साईज नंतर पुढे कोणती लार्ज साईज वगैरे त्याच्या प्राईसनुसार त्याची असते, त्यामुळे हा ड्रेस तर मला खूप छान वाटत होता प्राईसच्या मानाने। बघा किती सुंदर आहे ना। मी घातला पण होता, पण काही घालून व्हिडिओज काढायचा विसरले। आता मी 2-3 दिवसांनी घालणार आहे, तेव्हा मी तुम्हाला घालून व्हिडिओ पण दाखवेलच। आणि ओढणी बघू शकता तुम्ही, ओढणीमुळे हा ड्रेस खूप छान दिसत आहे। आणि आता गावाकडे आल्याच्यानंतर बॅकग्राऊंड वाईज तर तुम्हाला काय ऐकायला मिळणारच, त्यामुळे काय हे विषयच नाही त्यामध्ये। आणि ट्रेन पण समोरून जाते आमच्या, त्यामुळे मग ट्रेनचा पण आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल। एडिटिंग वगैरे करताना मला याला हे खूप डिस्टर्ब करतात ट्रेन। तरी आमच्या इथलची मुलं बऱ्यापैकी त्यांच्या मामाच्या गावाला गेलं, तर त्यामुळे मग थोडीशी शांतता आहे बरं का। बघा समोरूनच ट्रेन जाते, पण ते पूर्ण आहे ना पॅक करून टाकलं आहे, कारण ट्रेनच्या वेळेस ना खूप चोऱ्या वगैरे होत्या, त्यामुळे ते पूर्ण पॅक करून टाकले। अगदी थोडासाच पोर्शन ठेवला आहे, तिथूनच ट्रेन दिसते। आणि आल्याच्यानंतर थोडंसं चेंज केलं आणि मस्त बाहेर बसले होते। गावकडचं वातावरण बघा किती सुंदर आहे। माझ्या पप्पांनी ही गाई आणली होती काढून, आणि अनु सकाळ गेली होती बिस्किट आणायला। समोर दुकान आहे, त्यामुळे काही तिला पैसे दिले की ती काही आणते, काही पण म्हणजे खूप हुशार झाले आहे एवढं। आणि ज्या दिवशी आले ना, कालच्या दिवशी, तर मी ना आल्याच्या नंतर संध्याकाळी काही शूटच नाही केलं। माझ्या भावाने छान तो राशीनला गेलता, तो राशीन शिप्पी आमटी आणली होती। मग शिप्पी आमटी आणि बाकीचं घरी पण भरपूर काय केलं, तर ते मला ना शूट करायचं होतं ॲक्च्युली, पण काही इच्छाच नाही झाली। मी निवांत झोपून घेतलं, संध्याकाळी फक्त जेवायला उठले आणि मग काय जेवून परत झोपले, असं झालं। माहेराला आल्याच्यानंतर ना थोडंसं वेगळंच सुख भेटतं। तर नाही सकाळ माझं पार्सल रिसीव झालं होतं। यात साडी मागवली आहे, म्हणजे छान कमी पैशाला साडी भेटली, पण काही मला इतकी काही खास वाटली नाही, त्यामुळे मी ना हिला रिटर्न करणार आहे। पण तुम्हाला दाखवते की कशी भेटती 400-500 रुपयामध्ये साडी, तर तुम्ही पाहू शकता। जर का लिंक पाहिजे असेल, तुम्हाला आवडली असेल, कलर वगैरे चंद्रकोर पैठणीसारखी आहे, तर मला कमेंट करू शकता, मी तुम्हाला कमेंटमध्ये लिंक देऊन देईन याची। आणि उद्याच्या दिवशी ना छान टोमॅटो वगैरे तोडायचे व्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहे। गावाकडचं कसं वातावरण असते, कसं काय, ते सगळं तुम्हाला पाहायला मिळणार। ॲक्च्युली सगळ्यांच्या इकडे गावाकडचे वातावरण वगैरे असतं, पण तेच नाही का व्लॉग सॉरी मला तुम्हाला दाखवायला खूप जास्त आवडतं। बघा साडी मस्त आहे बरं का ऑल ओव्हर, फक्त आणि माझ्या चुलत भावाने टी शर्ट मागवले होते, छान आहे। तर फक्त आहे ना फुल स्लीवचे त्याला रिसीव झाले, त्यामुळे मग त्यांनी ना ते रिटर्न करायचे ठरवले। रिटर्न नाही, एक्सचेंज करायचे आहेत। पण मग माझ्याकडेच आले होते ते पार्सल, सगळे पार्सल माझ्याकडेच आले होते, त्यामुळे मी अनबॉक्स करले। ऑफकोर्स याची पण लिंक पाहिजे असेल तर चेंज करायची आहे, त्यामुळे क्वालिटी वगैरे एक नंबर आहे। फक्त थोडेसे हाफ स्लीव्स मध्ये आहे, तर मी एक तुम्हाला ओपन करून पण दाखवते। एकदम टेरा किडचं म्हणजे वेगळंच काहीतरी कापड आहे, म्हणजे त्या कापड अजिबात आकसत पण नाही किंवा खराब पण होत नाही लवकर। ते एकदम भारी असं
बघू शकता तुम्ही मस्त. आणि ही वहिनींची साडी आहे. वहिनीला ॲक्च्युली गिफ्ट आलेली आहे, पण वहिनी म्हणल्या की खूपच छान आहे, अशी ऑनलाईन बघा. म्हणजे मम्मीला आवडली होती, मम्मी म्हणली बघ ऑनलाईन भेटली तर. पण मी ते चेक करत होते, वहिनी घेऊन आल्या होत्या. मग यांची काय 3 जणांची गप्पा गोष्टी चालू होत्या. नंतर आम्ही चाललो आहोत फायनली रानामध्ये. आता हा व्लॉग तुम्हाला उद्या पाहायला मिळेल, त्यासाठी स्टे ट्यून फॉर धिस. चला मग आजचा व्लॉग खूप छोटा झाला आहे माहीत आहे. उद्या ना छान इंटरेस्टिंग व्लॉग असणार आहे, त्यासाठी स्टे ट्यून बरं का. कारण आता पावसामुळे ना इतकं नुकसान झालं आहे ना शेतकऱ्यांचं, त्यामुळे तो व्लॉग पाहायचा आहे, त्यासाठी स्टे ट्यून. चला मग आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तो पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.